ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। ठाणे आणि कल्याण या जागेवरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे आणि याच ठिकाणी पाहू शकतो नरेश मस्के या ठिकाणी आता उमेदवारी अर्ज आता काही दिवसात भरणार आहे, त्यामुळे नक्कीच नरेश मस्के आपल्यासोबत जोडलेले आहेत। पहिलं तुमचं सर्वात प्रथम अभिनंदन, कसं बघता तुमचं उमेदवारी नाव जाहीर झालं, गेल्या अनेक दिवसापासून बैठका सुरू होतं, कोणाचं नाव निश्चित होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, आता सर्व उत्सुकता लागलेली आहे, मात्र सध्या तुमचं नाव आता घोषित झालेलं आहे। मी नक्कीच आनंद होतोय, एक कार्यकर्ता म्हणून मी या ठाण्यामध्ये काम सुरू केलेलं आहे। एक भारतीय विद्यार्थी सेनेचा कॉलेज प्रमुख म्हणून जे सुरू केलं, विद्यार्थी सेनेचा जिल्हा प्रमुख, शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख, नंतर शिवसेनेचा जिल्हा प्रमुख, प्रवक्ता, नगरसेवक, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती ते महापौर, अशा पद्धतीने जे काम केलं, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे आशीर्वाद, मार्गदर्शन, नेतृत्व, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हाताखाली काम केलेलं आहे, त्यांचा आशीर्वाद मला मिळालेला आहे आणि आज खरंच आनंद होत आहे। आणि जो सर्वसाधारण रस्त्यावरती जो काम करतो कार्यकर्ता, तो या पदापर्यंत पोहोचू शकतो, हे नक्कीच या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी उमेद देणारा निर्णय आहे की सर्वसाधारण कार्यकर्तासुद्धा या स्तराला पोहोचू शकतो। हे फक्त शेतकऱ्याचा मुलगा ज्याप्रमाणे मुख्यमंत्री झाला, सर्वसाधारण रिक्षाचालक माननीय मुख्यमंत्री झाला, त्याच माणसाने सर्वसाधारण रस्त्यावरच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या नरेश मस्केला लोकसभेपर्यंतची उमेदवारी दिली आणि खासदार करण्याकरता जो निर्णय घेतलेला आहे, तो नक्कीच आनंदास्पद, स्फूर्तिदायक आणि लोकांना एक राजकारणाला दिशा देणारा हा निर्णय आहे। वेळ कमी आहे, मात्र भाजपने देखील दावा केलेला आहे, कसं बघतात एकंदरीत कोणाचे फोन आले का या संदर्भात नाराजी दूर कराल का? नाही, सर्व भारतीय जनता पार्टी पक्षाची असतील, राष्ट्रवादी असतील, मनसे असेल, सगळ्यांचे मला फोन आलेले आहेत आणि असं काही नाही आहे, शेवटी महायुती आहे आणि युतीमध्ये सीट कोणाला तरी येते जाते। आज शिवसेनेवरती विश्वास ठेवलेला आहे, माननीय देवेंद्र फडणवीस, अजितदादा असतील, शिंदेसाहेब असतील, माननीय नरेंद्र मोदीजी असतील, अमित शाह साहेब असतील, नक्कीच तो विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेन। ठाकरे गटाकडनं राजन विचारे समोर असणार आहे, त्यामुळे तिकडनं प्रचार सुरू केला आहे की गद्दार वर्सेस ज्या पद्धतीने तुम्हाला म्हणलं जातं, कसं असणार तुमचा प्रचार? नक्कीच प्रचार आणि प्रसार हा कार्यकर्त्यांच्या जीवावर असतो। आमच्याकरता कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे, मोठं पाठबळ आहे, महायुतीकडे प्रचंड प्रमाणात कार्यकर्ते आहेत। बरं, 365 दिवस आमचे कार्यकर्ते पदाधिकारी काम करत असतात, त्यामुळे मला काही त्याची काही काळजी नाही आहे। आमचा कार्यकर्ता एका कार्यकर्त्याला दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल। ज्या कार्यकर्त्याला झोपडपट्टीतून, आज 20 वर्षापूर्वी झोपडपट्टी भागातून मी नगरसेवक झालो, ज्या कार्यकर्त्यांच्या पाठबळावरती महापौर झालो आणि आता खासदारसुद्धा तेच कार्यकर्ते मला करतील, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। ठाकरेकडून निष्ठावंत नेहमी बोललं जातं। कोण निष्ठावंत? ज्यांनी बाळासाहेबांची तत्त्व, बाळासाहेबांचं हिंदुत्व, ज्या कारणासाठी शिवसेना उभी राहिली, ज्या तत्वावर उभी राहिली, केवळ खुर्चीकरता त्यांनी खुंटीला टांगली, सोनिया गांधींच्या वळचणीला जाऊन बसले, काँग्रेसच्या उंबरठ्यावरती जाऊन बसले, ज्यांनी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुतळे जाळले, त्यांच्या प्रतिमेला जोडे आणले, अशा लोकांच्या सोबतीला जाऊन ही लोक बसली, यांनी निष्ठेची वार्ता काय करावी? एक मुजोर पदाधिकारी, या उलट एक सर्वसाधारण लोकांचा कार्यकर्ता, अशी ही लढत होणार आहे। तुम्हाला लोकसभेची कल्याणची देखील जबाबदारी दिली होती, मात्र तिथे आणि इथे कशी कामं असणार आहेत? तिकडनं श्रीकांत शिंदेची देखील नावाची घोषणा झालेली। डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी जे काही विभागामध्ये, त्यांच्या लोकसभेमध्ये जे काही काम केलेलं आहे, ते खरोखरच सर्व हिंदुस्थानाला प्रेरणादायी आणि आदर्श खासदार कसावा यासाठी प्रचंड काम केलं। कार्यकर्त्यांचा मोहज आहे त्यांच्यामागे, त्यामुळे ती सीट या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताने, मी तर म्हणेल हिंदुस्थानामध्ये सर्वाधिक मताने निवडून येणारी ती सीट असणार आहे। त्यामुळे तिथे खूप चांगल्या पद्धतीने काम आहे, त्यांचं काम बोलतं आहे। खासदार कसावा असा, या उलट आमचा ठाण्यात असलेला 2 टर्मचा खासदार फक्त ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि आउटडोअर फिटनेस सेंटर एका पर्टिक्युलर वार्डापुरता मर्यादित झालेला आहे। आता खासदार कसा असेल, खासदाराची कामं नक्की काय, याचं उदाहरण तुम्हाला येत्या काही दिवसात येईल। ठाण्यात नक्की कोणी काम केले खासदारकी म्हणून, आणि इकडे मुख्यमंत्र्यांनी देखील अनेक प्रोजेक्ट आणलेले, रस्त्यापासून सर्व काय, त्यांचं म्हणणं आहे की खासदारांनी अनेक कामं केलेली आहेत। काय खासदारांनी काय कामं केली? सर्व ठाणे महानगरपालिकेची कामं आहेत।
आम्ही महापौर, आम्ही सभागृह नेते, आम्ही स्थायी समिती सभापती, तुम्ही सर्व ठराव बघा. महापालिकेने केलेली कामं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी अहो डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेंनी केलेली कामंसुद्धा त्यांनी अहवालात लिहिलेली आहेत. सर्व ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःचा 20 लाख 50 लाखाचा खासदार निधी द्यायचा, महापालिकेचे 20 करोड घ्यायचे आणि ठिकाणी आपली पाट्या लावायच्या. आमचे सर्व नगरसेवक वैतागले होते. त्यांनी केलेल्या कामातसुद्धा उद्घाटन करायला ही लोकं असायची. आम्ही केलेल्या कामामध्ये स्मार्ट सिटीचा मी स्वतः डायरेक्टर आहे. स्मार्ट सिटीच्या आम्ही कमिटीवर होतो. आम्ही निर्णय घ्यायचो, आम्ही डिसिजन घ्यायचो आणि हे त्यांच्या नावावरती कामं लावायची. त्यामुळे त्यांनी दिल्लीतनं निधी किती आणला या ठाण्याकरता? महाराष्ट्र शासनाचा निधी, ठाणे महानगरपालिकेचा निधी, ठाणे महानगरपालिकेने केलेले ठराव, ठाणे महानगरपालिकेने मंजूर केलेली कामं स्वतःच्या नावावरती. मी वाईट म्हणणार नाही, पण त्यांना काहीतरी जनाची नाही मनाची तरी वाटली पाहिजे की ठाण्याने केलेली कामं, ठाणे महापौरांनी केलेली कामंसुद्धा, आम्ही केलेली कामंसुद्धा स्वतःच्या नावावरती लावत आहेत. ही शोकांतिक आहे. काय अजेंडा असणार आहे या लोकसभाच्या निवडणुकीत? आगळं वेगळं ठाणं जे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही स्वप्न आहे या ठाण्यासंदर्भाचे, आम्ही म्हणतोय ठाणं बदलतं आहे. तुम्ही बघा ठाण्याने कात टाकलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यापासून ठाण्याचं तुम्ही रूपडं बघा, बदललेलं आहे. मी म्हणत नाही की आम्ही सिंगापूर करू, पण त्याच्या जवळपास नेण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची साथ, त्याचबरोबर दिल्लीच्या शासनाची साथ जर असेल तर ठाण्याचा चेहरामोहरा नक्कीच बदलणार. ठाण्याचा चेहरामोहरा बदलणार असं त्यांनी सांगितलंय. कॅमेरामन मोहन दुबेसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.